शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, 31 मार्च 2024 पूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना एक अतिशय महत्त्वाचे काम या ठिकाणी करायचे आहे। जर त्यांनी हे काम पूर्ण केले नाही तर त्यांना यानंतरचे हप्ते मिळणे बंद होणार आहेत। तर मित्रांनो, आता हे नेमकं अपडेट काय आहे थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओज करिता आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये 10व्या हप्त्यानंतर एक महत्त्वाचा असा एक बदल करण्यात आलेला होता। तो म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलेली होती। तर जे शेतकरी बांधव ई-केवायसी करत होते त्यांनाच पुढील हप्ते मिळत होते। ज्यांनी आपली ई-केवायसी केलेली नाही त्यांना अजूनही हप्ते हे मिळालेले नाहीत, पेंडिंग आहेत त्यांचे हप्ते। तर त्यांच्यासाठीच हे एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे। ज्या शेतकरी बांधवांची केवायसी ही राहिलेली आहे तर त्यांना 31 मार्च 2024 पूर्वी आपली केवायसी पूर्ण करायची आहे। पीएम किसान ई-केवायसी त्यांना पूर्ण करायची आहे। आता ज्यांनी आधी केलेली आहे त्यांना पुन्हा करायची गरज नाही, परंतु ज्यांची ई-केवायसी राहिलेली आहे त्यांना मात्र या 2 ते 3 दिवसात आपली ई-केवायसी पूर्ण करायची आहे, तरच त्यांना या ठिकाणी या पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार आहे। तर या संदर्भात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स हँडलवरून म्हणजे ट्विटरवर या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता। पीएम किसान सम्मान निधि योजना की अग्रिम किस्त प्राप्त करने के लिए सभी लाभार्थी किसानों से अनुरोध है कि वे 31 मार्च 2024 तक अपनी ई-केवायसी पूरी कर ले। म्हणजेच ज्यांची ई-केवायसी राहिलेली आहे त्यांना शेवटचे आता 2 ते 3 दिवस राहिलेले आहे आणि त्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे। कारण किसानों के लिए अंतिम अवसर का ऐलान पीएम किसान सम्मान निधि योजना की अग्रिम किस्त पाना है तो 31 मार्च 2024 तक ई-केवायसी जरूर करवाना है। म्हणजेच जर यापुढील हप्ते जर पाहिजे असतील तर आता ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे। तर मित्रांनो, जर तुमची ई-केवायसी राहिलेली असेल तर लवकरात लवकर आपली ई-केवायसी ही 31 मार्च 2024 पूर्वी पूर्ण करून घ्यावी। तर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच तर शेअर करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।